खबर महाराष्ट्र की मुंबई से है, जहां एक चौंकाने वाला मामला सामने आया है कि संगठन के तत्कालीन पदाधिकारियों ने बिल्डरों के साथ मिलकर अवैध रूप से करोड़ों रुपए के भूखंड के श्रीखंड ढोने वाले धक्कादायक बात सामने आ गई है, जो सरकार द्वारा एक सामाजिक संगठन को दी गई थी। बीकेसी मुंबई के प्रसिद्ध बांद्रा के बीकेसी एरिया में सरकार द्वारा एक सामाजिक संस्था को दी गई 22,000 स्क्वायर फीट भूखंड के श्रीखंड ढोने का धक्कादायक मामला सामने आया। धनराज सबकाल की रिपोर्ट। मला सांगा की एका प्रकारे शासनाच्या भूखंडावर श्रीखंड खाण्याचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने घडला असं निष्पन्न झालेला आहे. काय नेमका हा प्रकार आहे? विदर्भ वैभव मंदिर या संस्थेला तेव्हाचे केंद्रीय मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखडे यांनी 22,000 स्क्वेअर फूट भूखंड दिला आणि तो बीकेसीच्या या विभागामध्ये आणि हा भूखंड संस्थेच्या सामाजिक कामासाठी दिलेला आहे आणि सामाजिक कामासाठी दिलेला भूखंड त्याचा विकास करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी तेव्हा के.जी. देशमुख, आर.एस. गवई तेव्हाच्या कमिटीने श्रद्धा बिल्डर यांच्याशी करार केला आणि श्रद्धा बिल्डरशी करार केल्यानंतर श्रद्धा बिल्डरनी ह्या संपूर्ण बिल्डिंग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची बिल्डिंग ही उभी दिली आणि तेव्हा करार करायच्या आधी चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी ऑर्डरमध्ये असं नमूद केलं होतं की बांद्र्याला 11,000 स्क्वेअर फूट जागा बिल्डरने संस्थेला हे बांधून द्यावी आणि त्यानुसार बांधकाम पूर्ण झाल्यावर ती जागा पूर्ण आपल्याला देणे आवश्यक होते. पण तेव्हाचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे आणि श्री सावरकर यांनी ही जागा पूर्ण ताब्यात घ्यायला पाहिजे होती, पण यांनी तसं केलं नाही. त्यांनी चॅरिटी कमिशनरने दिलेल्या ऑर्डरचा भंग केला आणि संस्थेकडे जवळजवळ 3,500 स्क्वेअर फूट जागा या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या भूखंडावर कमी घेतली. का कमी घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जागतिक दर्जाच्या या बीकेसी कडे आज जो भूखंड होता 3,500 स्क्वेअर फूट जागा का कमी घेतली? कारण की तेव्हा आम्ही बिल्डरला सर्वांना पाठपुरावा केला. आम्ही आर्किटेक्ट नेमला. आर्किटेक्ट नेमून आम्ही तेव्हा सर्व चेक केलं की काय आहे बाबा हे प्रकरण. तेव्हा आम्ही 2000ला सेक्रेटरी झालो, जनरल सेक्रेटरी झालो 2020ला आणि 2020ला अशोक बारब्दे आमचे अध्यक्ष झाले. तेव्हा संपूर्ण याची चौकशी करायची आम्ही ठरवली. आम्ही चौकशी केली तेव्हा बरेच डॉक्युमेंट्स आमच्या हातात आल्या आणि हातात आल्यानंतर असं आलं, निदर्शनास आलं की आमचे अशोक गोरे हे जे ऑर्डर आहे चॅरिटी कमिशनरच्या या ऑर्डरप्रमाणे जागा घेणं गरजेचं होतं, पण यांनी घेतली नाही. आणि विशेष म्हणजे हे बघा, गोरे अशोक गोरेची यांची सही आहे पोझिशन घेतेवेळी आणि जवळजवळ त्या अशोक गोरे तेव्हाचे जनरल सेक्रेटरी, तेव्हाचे संस्थेचे सर्व स्वतःला समजणारे यांनी बिल्डरशी संगमत करून, जो बिल्डर होता श्रद्धा डेव्हलपर त्याच्याशी संगमत केलं आणि 3,500 स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी बिल्डरच्या घशात घातली. त्याच्या बदल्यात किती पैसा घेतला असेल? कारण की आज या जागेचा भाव 70,000 स्क्वेअर फूट आहे. 70,000 स्क्वेअर फूट जागेचा भाव या एरियामध्ये आहे आणि आज या 70,000 स्क्वेअर फूट जागेची किंमत जर काढायला गेलं तर मला ते शून्य लिहिता येणार नाही. आज एवढं सोन्याचं. मला सांगा की ज्या प्रकारे तुम्ही आपण बोललात की 70,000 स्क्वेअर फूट जागा आहे ही सामाजिक संस्थेने आपल्याला दिलेली आहे. आपल्या संस्थेचं कार्य बघून ही जागा आपल्याला दिलेली आहे.
या जागेचा उपयोग समाजाकरता कशा प्रकारे होत आहे सध्याच्या कंडिशनला आणि काय याच्यातून उत्पन्न प्राप्त होतं? परिस्थिती अशी आहे, ही जागा राम गणेश गडकरी सभागृहासाठी शासनाने कलेक्टरने दिली होती आणि तेव्हा ही जागा ताब्यात घेतली तेव्हा या अशोक गोरे या कंपनीने ही जागा राम गणेश गडकरी हॉलसाठी उपयोगात आणणं आवश्यक होतं, पण यांनी तसं नाही केलं. यांनी 27 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर ही जागा एका भाडेकरूला टप्प्याटप्प्याचे ऍग्रीमेंट, ऍडव्हान्स ऍग्रीमेंट करून दिले. ऍडव्हान्स, कुठलीही चॅरिटीची परवानगी घेतली नाही आणि तेव्हाचं भाडं 7,000 रुपये, 7.5 लाख रुपये, 7.5 लाख रुपये भाडं तेव्हा नमूद केलं. आज 7.5 लाख रुपये येतात, पण आज जर त्याचं भाडं बघितलं त्या जागेचं तर 40-42 लाख रुपये भाडं यायला पाहिजे आजच्या रेट प्रमाणे. आणि त्या भाडेकरूंनी काय केलं, हे पण त्यांनी सब भाडेकरूला देऊन टाकलं. हे अक्षरशः ह्या लोकांच्या वेळेस ह्या अशोक गोरे आणि श्री सावरकर यांच्या कारकिर्दीत ह्या सर्व गोष्टी घडल्या आहेत. मला सांगा साहेब की असा जो प्रकार यांनी नियम कार्य केलेला आहे, धर्मादाय आयुक्ताला अंधारात ठेवण्याचा कार्यक्रम केलेला आहे, तर आपल्या संस्थेच्या वतीने असेल किंवा धर्मदाय आयुक्ताला आपल्या वतीने यांच्या अशा कारकिर्दीचा देण्यात आलेला आहे, काही तक्रार केलेली आहे? आणि या प्रकरणात अशोक गोरे आणि सावरकर यांच्या विरोधात धर्मदाय आयुक्त यांच्याकडे हे जो प्रकार घडलेला आहे, बांद्र्याच्या जागेचा कमी जागा घेतली आणि बिल्डरला विकून टाकली, त्याबद्दल तक्रार केलेली आहे. यांच्या विरुद्ध चॅरिटी कमिशनरकडे दावा दाखल केलेला आहे आणि तसेच हायकोर्टामध्ये पण सुद्धा आम्ही यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे. 25 कोटीचा दावा हायकोर्टात दाखल केलेला आहे. 25 कोटीचा दावा आम्ही धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केलेला आहे.